हे पेढे पाहिले का? किती छान आणि सुंदर झालेले आहेत. दिसायला एकदम आकर्षक, चवीला एकदम अप्रतिम, मऊ आणि स्वादिष्ट. आज आपण रक्षाबंधन स्पेशल पेढे बनवणार आहोत, ते पण घरच्या घरी, आणि ते पण फक्त एका नारळापासून. फक्त एका नारळापासून असे छान पेढे तुम्ही घरच्या घरी तुमच्या भावासाठी तयार करू शकता. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल ना, तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा पेढे कसे झालेत. आणि कमेंटमध्ये टाईप करा नारळाचे पेढे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. आता या पेढ्यांसाठी आपल्याला लागणार आहे हा असा एक नारळ. मी इथे हा मोठ्या आकाराचा एक नारळ घेतलाय. आता हा नारळ आपण फोडून घेऊया, आणि फोडताना मधोमध फुटेल असाच फोडायचा आहे, म्हणजे ह्याच्या 2 वाट्या अलगद निघतील. हे बघा, मी इथे मधोमध नारळ फोडून घेतलाय. मस्त याच्या 2 वाट्या अलगद बाजूला निघाल्या आहेत. आता हा नारळ असा अलगद काढल्यानंतर आपल्याला कवटीपासून आतला नारळ वेगळा करून घ्यायचा आहे. आता मी सुरीच्या मदतीने हा नारळ या कवटीपासून वेगळा करून घेत आहे. नारळ कवटीपासून वेगळा झाल्यानंतर आपल्याला याच्यावरचं जे काही बाहेरचं आवरण असतं ना, ब्राऊन रंगाचं, ते पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे. कारण हा नारळ आपण मिक्सरमध्ये छान असा बारीक करून घेणार आहोत. आणि वाटताना जर आवरणासकट टाकलं तर आपल्या पेढ्यांचा कलर नक्कीच बदलेल, म्हणून सुरुवातीला आपल्याला हे आवरण पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. आता बाहेरचं आवरण पूर्णपणे काढून घेतल्यानंतर आपल्याला या खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. छोट्या आकाराचे चौकोनी असे तुकडे करायचे आहेत. तुम्ही इथे पाहू शकता मी कसे चौकोनी तुकडे करून घेत आहे. आपण नेहमीच माव्याचे, खव्याचे पेढे खातो, पण आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने नारळाचे पेढे तयार करणार आहोत. त्याच्यामुळे ही रेसिपी संपूर्ण बघायला विसरू नका. एकदम छान रेसिपी आहे, त्याच्यामुळे येणाऱ्या रक्षाबंधनला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघू शकता. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नारळाचे पेढे म्हणून टाईप करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे अशा छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आता इथे सगळ्या नारळाचे आपल्याला असे बारीक छोटे छोटे आकारात तुकडे करून घ्यायचेत. हे बघा, मी इथे मस्त पूर्ण नारळाचे असे तुकडे करून घेतलेत. आणि तुकडे करायच्या आधी याच्यावरचं आवरण होतं ते काढून घेतलंय, म्हणजे पांढरं शुभ्र असे तुकडे याचे आपण काढून घेतलेत. आता हे नारळाचे तुकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून मस्त बारीक करून घ्यायचे. एकदम फाईन पेस्ट करायची नाहीये, असा किस तयार करून घ्यायचा आहे आपल्याला नारळाचा. हे बघा, इथे आपण खोबऱ्याचे तुकडे एकदम बारीक असे वाटून घेतलेले आहेत. वाटताना जर तुम्हाला त्रास होत असेल तर याच्यामध्ये 2 चमचे पाणी घालायचं आणि छान असं वाटून घ्यायचं. मस्त याचे आपण खोबऱ्याचा किस असा बारीक करून घेतलेला आहे. आता आपल्याला दुसरीकडे गॅसवर कढई गरम करून घ्यायची आहे, आणि या कढईमध्ये 1 ते 2 चमचे साजूक तूप घालून गरम करून घ्यायचं आहे. आता हा खोबऱ्याचा किस आपल्याला या कढईमध्ये घालून छान असा परतून घ्यायचा आहे, पण त्याच्या आधी एका वाटीने हा खोबऱ्याचा किस मोजून घ्यायचा आहे. आता इथे मी एका मध्यम आकाराच्या वाटीने 2 वाटी खोबऱ्याचा हा किस घेतलेला आहे. वाटीने मोजलं म्हणजे बाकीचं पदार्थाचं मेजरमेंट घेण्यासाठी आपल्याला सोपं जातं, म्हणून कधीही एखादा पदार्थ तयार करताना वाटीने मोजून घ्यावा. तर इथे मी 2 वाटी हा खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, आणि या कढईमध्ये घालून हा खोबऱ्याचा किस छान असा परतून घेणार आहे. ह्या एवढ्या एका नारळापासून आपल्याला हा 2 वाटी नारळाचा किस आपल्याला मिळालेला आहे. आता आपण काय करूया, हा नारळाचा किस मस्त कढईमध्ये तूप घालून परतून घेऊया. हा किस आपल्याला कोरडा होईपर्यंत छान असा 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटानंतर हा किस मस्त असा कोरडा झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये घालूया त्याच वाटीने मोजून 1 वाटी दूध. आता घालूया अर्धी वाटी साखर. साखर तुम्ही तुमच्या सोयीनुसार घालू शकता. मला इथे जास्त गोड प्रमाणात पेढे नको हवे होते, म्हणून मी इथे अर्धा वाटी साखर घातलेली आहे. आता घालूयात अर्धी वाटी मिल्क पावडर.
हे पेढे बनवण्यासाठी आपण कुठल्याही प्रकारे मावा खवा वापरणार नाही आहोत, त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडी आपण बाइंडिंग येण्यासाठी मिल्क पावडरचा वापर करणार आहोत। आता हे सगळे पदार्थ आपण एकत्र करून घेऊया। साखर घातल्यामुळे या मिश्रणाला थोडं पाणी सुटेल, त्याच्यामुळे आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि परतताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। हाय फ्लेमवरती आपल्याला हा पदार्थ घट्ट करून घ्यायचा नाही आहे। एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला परतून हे मिश्रण चांगलं कोरडं करून घ्यायचं आहे। या मिश्रणामध्ये थोडं दूध घातल्यामुळे आपले नारळाचे पेढे असे मऊ स्वादिष्ट असे बनतीलच, त्याशिवाय त्याच्यामध्ये आपण थोडी मिल्क पावडर घातलेली आहे, त्याच्यामुळे याला छान असा खव्याचा फ्लेवर येईल। मस्त असे नारळाचे पेढे घरच्या घरी तयार होतील, ते पण एका नारळापासून। हे पेढे मऊ असे तयार होतातच, पण एकदम स्वादिष्ट असे लागतात। आता मस्त मिश्रण घट्ट होत आलेलं आहे, अजून आपल्याला एकदम कोरडं करून घ्यायचं आहे हे मिश्रण। साधारण 10 ते 15 मिनिटानंतर मिश्रण पूर्णपणे कोरडं झालेलं आहे। अजून याच्यामध्ये थोडा पाण्याचा अंश आहे, म्हणून आपल्याला अजून हे मिश्रण कोरडं करून घ्यायचं आहे। मिश्रणामध्ये पूर्ण कोरडेपणा आलेला नव्हता, त्याच्यामुळे अजून एक 5 मिनिट मिश्रण गॅसवर छान असं कोरडं करून घेतलं। आता तुम्ही पाहू शकता मिश्रण किती घट्ट आणि छान असं झालेलं आहे। मिश्रण पूर्णपणे कोरडं झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि हे मिश्रण ताटामध्ये काढून फॅनवरती मस्त असं गार करून घ्यायचं आहे। हे मिश्रण पूर्णपणे कोरडं झाल्यानंतर याच्यामध्ये मी घालणार आहे 2 चमचे भरून वेलची पावडर। वेलची पावडर घातल्यामुळे आपल्या पेढ्यांना मस्त असा फ्लेवर येऊन जाईल। आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर घालून या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया आणि मिश्रण कोरडं होण्यासाठी एका ताटामध्ये काढून ठेवूया आणि पंख्याखाली गार होण्यासाठी ठेवूया। हे नारळाच्या पेढ्यांचं मिश्रण पंख्याखाली पूर्णपणे आपण इथे गार करून घेतलेलं आहे। एकदा का हे मिश्रण पूर्णपणे गार झालं की आपल्याला याचे पेढे वळवायला सुरुवात करायची आहे। याच्यामध्ये आपण दूध घातल्यामुळे हे मिश्रण कडक होत नाही, एकदम मऊसूत असं राहतं। या मिश्रणाचे छोटे छोटे आकारात गोळे करून घेऊया आणि प्रत्येक गोळ्यांना पेढ्यांचा सुंदर असा आकार देऊया। हे बघा मस्त असे पेढे तयार झालेले आहेत। अशा पद्धतीने आपण सगळे पेढे वळवून घेऊया आणि एक ताटामध्ये काढून ठेवूया। सगळे पेढे तर मी ते तयार करून घेतलेले आहेत। आता या सर्व पेढ्यांना रक्षाबंधन स्पेशल आणि मस्त असा लुक देण्यासाठी मी आधीच थोडं केशर दुधात भिजवत ठेवलेलं होतं। आता या केशराच्या मिश्रणाचा हलकासा हात या प्रत्येक पेढ्याला आपण लावूया। बघा ना किती सुंदर रंगाचे पेढे वाटत आहेत। आता वरून एक एक केशराच्या काड्या ठेवूया। नारळाची मऊसर चव आणि केशराचा सुगंध याच्यामुळे अप्रतिम चवीचा असा पेढा तयार होईल। आता तुम्हीच बघा ना किती सुंदर आकर्षक आणि स्वादिष्ट रक्षाबंधन स्पेशल नारळाचे पेढे तयार झालेले आहेत, ते पण एका नारळापासून। तुम्हीही हे असे पेढे बनवून आपल्या भावाला रक्षाबंधनला खुश करू शकता। आणि जर तुम्हाला पेढे करायचे नसतील तर अशा पद्धतीने हे मिश्रण चौकोनी आकारात सेट करून याच्या तुम्ही चौकोनी आकारात वड्या देखील करू शकता। अशा चौकोनी वड्या करून तुम्ही नारळाची बर्फी देखील करू शकता। छान अशी बर्फी तयार होते। आता बघा ना ही बर्फी देखील किती सुरेख छान अशी वाटत आहे। मस्त चौकोनी आकारामध्ये आपण ही बर्फी तयार केलेली आहे। एकाच नारळापासून तुम्ही पेढे पण तयार करू शकता आणि बर्फी पण करू शकता। मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर कमेंटमध्ये नारळाचे पेढे म्हणून टाईप करा आणि रेसिपीला एक लाईक करा। आणि जर आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका। भेटूयात पुन्हा नव्या रेसिपीसोबत।